मी पहिल्यांदा म्हणजे मला हा क्लास आहे असं म्हणजे क्लासमुळे कळालं मला की मी गुरव सरांच्याकडे क्लासमध्ये होते. मग त्यावेळेस टीचर आलेल्या होत्या क्लासची माहिती सांगायला आणि मग मला ह्या कळालं तरी मी लगेच दुसऱ्या दिवशी पप्पांना घेऊन आले. पण त्यावेळी काही प्रॉब्लेम होता म्हणून मी आले नाही. मग नंतरला मे महिन्याचं कॉलेज सुरू झालं त्यावेळी मी आलो. मला असं एकदम असं वाटत नव्हतं एवढे फ्रेंडली असतात या क्लासमध्ये. असं वाटत होतं की आपण फक्त शिकायचं, शिकवलेलं लक्षात घ्यायचं आणि एवढं पण माहित नव्हतं नोट करून घ्यायचं असते की ते पण माहित नव्हतं. शिकवलं की घरी जायचं असं वाटत होतं की किती फ्रेंडली. आणि ह्या क्लासमध्ये जसं की बसून काय क्लास झाला की आपण शिकवलं तरी आपण फ्रेंडली इथं राहतोय. पण दुसऱ्या क्लासमध्ये कसं शिकवलं की त्यानं तिची टायमिंग संपली की लगेच बाहेर जातात. पण इथं नाही, तसं बसून घेतात की असं त्यांच्या इच्छा काय असतात ते सगळं व्यक्त केल्या जातात. आणि ह्यांचं क्लासमध्ये रुटीन खूप छान आहे मॅडमांचं की दर शुक्रवारचं हे इन्फॉर्मेशन डे ठेवतात. वेगवेगळे म्हणजे इन्फॉर्मेशन ठेवल्याने कारण काय, कारण की वेगवेगळी आपल्याला माहिती मिळू शकते. वेगवेगळं आपल्याला नॉलेज येऊ शकतं आणि आपण काय सांगू ते वेगवेगळं हे करू शकतो. मी आता पहिल्यांदा इन्फॉर्मेशन डेला पहिल्यांदा मला वाटलं की असं काहीतरी एवढं इन्फॉर्मेशन काय एवढं. आज झाले की आज शुक्रवार म्हटले की दांड्या घेतात दुसरी मुलं. पण इन्फॉर्मेशन म्हणतं की मला मी सोमवार आता ह्या शुक्रवार झाली की उद्यापासून मी दुसऱ्या शुक्रवारची तयारी करते. मला इन्फॉर्मेशन म्हटली की आई शपथ कधी एकदा जातो क्लासमध्ये आणि इन्फॉर्मेशन डे कधी साजरा होते आणि कधी वेडन काढे घेते असं होते. तर इन्फॉर्मेशन डेने असं आपल्याला बाहेरचे वातावरण काय चालू आहे ते पण आपल्याला कळू शकते क्लासमध्ये बसून. आणि दुसऱ्यांच्या स्किल सुद्धा निर्माण होते की मी हे करू शकतो, माझ्यात ही जिद्द आहे, माझ्यात ती करू शकतो मी पुढे येऊन आणि हे करू शकतो हे कर. आणि शनिवारचं आपल्याला शनिवार आपण म्हणतो की कम्प्युटर बाहेरच्या काहीतरी नॉलेज असते. मॅडम काय पण आपल्याला शिकवतात की फॉर्म्युले शिकूया आज. आणि आजकाल खूप कंटाळते आपण काय गाण्याच्या भेंड्याने खेळतो, कोणकोणते वेगवेगळे गेम घेतो. आणि आपण म्हटलं तर गणपती होता, आपण क्लासमध्ये कोणत्याही क्लासमध्ये आपण असं म्हणत नाही की कोणत्याही असं मंडळाकडे जाऊन आपण गेम्स घेऊया. असं अजिबात दुसरी कोणतीही असं कुठली मी बघितली नाही अजूनपर्यंत. मी आलो 10वी पर्यंत खरं असं कुठली बी स्पर्धा घेऊया आपण त्या मंडळापाशी असं नाही. मग खरं ह्यावेळी मला कळालं की असं हा घेतात वाटतं बहुतेक. म्हणजे खूप छान वाटलं मला त्या दिवशी की असं मंडळाच्या समोर असं कुठलं तरी क्लासमध्ये येऊन जाऊन असं स्पर्धा घेतात असं छान वाटलं त्या दिवशी. आणि आपल्या क्लासमध्ये कसं मॅडम हा गेम खेळूया म्हणतात की मॅडम लगेच तयार होतात. दुसऱ्या ह्याच्यात ते नको उगाच काय असं फालतू आपण हे घ्यायचं नाही. आपण फक्त अभ्यास की अभ्यास, क्लास की क्लास करायचा. कॅम्प्युटरमधलं तेच शिकायचं, बाहेरचं काय घ्यायचं. आता आपल्याला कॅम्प्युटरमध्ये बघितलं की तो ऑप्शन आपल्याला शिकायचा नाही तरी सुद्धा मॅडम आपल्याला म्हणतात की शिकायचं नाही तरी सुद्धा तुम्ही ट्राय करा, घरी जाऊन ट्राय करा आणि इथं पण मी शिकवतो. आपल्याला दुसऱ्या क्लासमध्ये जर हे मला कळलं नाही तर ते तुला कळलं नाही, तुला कालच शिकवलेलं की असं म्हणतात. पण इथं मॅडम कसं तो ऑप्शन कळाला नाही ना तू 10 वेळा समजून सांगतात. दुसऱ्या दिवशी तरी विचारलं तरी मॅडम लक्षात नाही मला सांगा प्लीज म्हणजे तरी आपल्याला आणि परत सांगतात. म्हणजे ह्या क्लासमध्ये आल्यापासून मला नवीन काहीतरी माहिती मिळाली आणि नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आणि ह्या इन्फॉर्मेशन डेमुळे मला काहीतरी म्हणजे मी करू शकतो की माझ्यात नॉलेज आहे ह्या ह्याच्यामध्ये. माझ्यात खूप बदल झाला आहे. म्हणून मी इन्फॉर्मेशन वेगवेगळी काढून आणली. पण मला वाटलं होतं मी ह्या महिन्यात वेडन कार्ड पास घेईन असं वाटलं पण नव्हतं. पण मला वेगवेगळी माहिती मिळू लागली म्हणून. आणि म्हणजे दुसऱ्यांची इन्फॉर्मेशन बघून मला असं वाटलं की हा मी करू शकते आणि ह्याच्यामुळे मला असं वाटलं की हा मी करू शकते. म्हणजे मला असं वाटलं मला असं माझ्यावर विश्वास बसला की मी हे करू शकते. म्हणून मी आता कालच माझ्या कॉलेजमध्ये म्हटली की स्पर्धा आहेत भाषणाच्या म्हणून म्हटले. मग तेव्हा मी म्हटले की पहिला माझं नाव घ्या, मला माझ्यावर विश्वास आहे म्हटलं मी ते करू शकते, ते मी करणारच म्हणून. थँक्यू. या क्लासमध्ये येऊन मला चांगली माहिती मिळाली आणि चांगलं मला मला माझ्यावर विश्वास बसला आणि काय वेगवेगळी माहिती मिळाली. थँक्यू.